भ्रष्टाचारी नवऱ्याला वाचवण्यासाठी बाई भाजपमध्ये गेल्यात। भ्रष्टाचारी नेत्याची बायको राहुल गांधींवर बोलते। काँग्रेस नेते वडेट्टीवारांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे। विजय वडेट्टीवारांची माझ्यावर कौटुंबिक चिखलफेक सुरू आहे, स्वतःचे वैचारिक दारिद्र्य दाखवू नका अशी टीका चित्रा वाघ यांनी वडेट्टीवारांवर केली। दरम्यान नवनाथ वर यांनी देखील पलटवार केलाय। पाहूया। एक राज्यातील भ्रष्टाचार नवऱ्याला वाचवण्यासाठी भाजपमध्ये गेलेली बाई वेंदळी बाई ती मात्र गांधीवर आरोप करते आहे। जिथे म्हणजे सूर्याकडे थुंकून बघण्याचा प्रयत्न आहे, तिच्या तोंडावरच हा सगळी थुंकी पडणार आहे। म्हणून अशा प्रकारची गांधी घराण्यावर आरोप करणं, कुटुंबावर आरोप करणं, विरोधकावर आरोप करणं, प्राईम मिनिस्टरचे जे आरोप आहे हे हास्यास्पद आहे। देशाने याला पुन्हा लोकांना रस्त्यावर उतरण्यासाठी प्राईम मिनिस्टर मजबूर करतायत काय असे वक्तव्य करून अशा प्रकारचं वातावरण देशभरात आहे। मला वेडी आणि वेंधळी म्हणणारे तुम्ही स्वतः किती वैचारिक दृष्ट्या कंगाल आहात हे तुमच्या नीच भाषेवरनं महाराष्ट्राला दिसलंय। दुसरी गोष्ट, माझ्या नवऱ्याबद्दल भ्रष्टाचाराचे आरोप करताना तुम्ही तुमचा तोल पूर्णपणे गमावलाय। ज्या न्यायालयावर या देशाचा विश्वास आहे त्या न्यायालयाने माझ्या पतीला निर्दोष मुक्त केलंय। न्याय व्यवस्थेचा निर्णय मानण्याची तरी अक्कल तुमच्यात आहे का की सोनिया गांधीची चाटुगिरी करताना तुम्हाला देशाच्या न्यायालयाचाही विसर पडलाय। सोनिया गांधींना वंदे मातरमचं पुस्तक मी पाठवलंय, आता तुम्हालाही भारतीय संविधानाची आणि न्यायालयाच्या निर्णयाची एक प्रत मी ते पाठवते, ती नीट वाचा आणि मगच तुमचं थोबाड त्या ठिकाणी उघडा। जनाब संजय राऊत यांनी पुन्हा एकदा खोटी भविष्यवाणी केली आहे आणि ते सांगतायत की देवेंद्रजी फडणवीस दिल्लीला जाणार। संजय राऊत, तुमची कितीही इच्छा असली तरी मराठीमध्ये एक म्हण आहे, कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।